पहिल्यांदा मी इतकी मोठी रांगोळी टाकली. तर मी करत आहे मटक्यांना पेंटिंग. तर चला कशासाठी पेंटिंग करून राहिली ते पण सांगते. मी अवनी जीविका मिळून केलो ना मी मटक्यांचा जुगाड आणि आता आम्ही करत आहोत पेंटिंग. तर 7 डिसेंबरला आमच्या मोहल्ल्यामध्ये शारदा मातेचा असतो बर्थडे म्हणजे स्थापना दिवस आणि त्याचसाठी ही तयारी सुरू आहे. म्हणजे कलशयात्रेसाठी आम्ही मटक्यान पेंट करून रेडी करत आहोत. सर्व मटक्याला रेड कलरनी पेंट करून टाकलं आणि हात बघा माझे कसे झालेत. तर हातांची पूर्ण वाट लागली होती तर टारपींनी मग हात धुवून टाकले आणि ब्रश पण पेंट केल्या मटक्यांचा पेंट सुकल्यानंतर मग आणखीन पेंट करायला बसलो. व्हाईट कलरनी डेकोरेट करत होतो. तर मग लक्ष्मी पण आली मला मदत करू लागायला. तर फायनली सर्व कलर झाले आमचे रेडी करून आणि मी म्हणाली सर्वांना तुम्ही आपापल्या मटक्या आपल्या घरी घेऊन जा. मी तर रिक्स नाही घेऊ शकत फुटल्या तर. आणि रात्री ठेवलेला होता माता राणी जवळ जगरात्याचा कार्यक्रम आणि इकडे बघा आमचा बाबू कसा नाचतो. थोडी वेळ कार्यक्रम बघितलो आणि नंतर आम्ही गेलो रांगोळी काढायसाठी. आणि ह्या गर्ल्स पार्टीकडे बघा सर्व डान्स करत आहे तिथे पण. रांगोळी काढता काढता लास्ट भजन होतं तर आम्ही गेलो सर्वजण मग ठुमके मारायसाठी थोडे आणि नंतर झाली मग माता राणीची आरती वगैरे झाली आणि नंतर आम्ही आणखीन आमच्या कामासाठी गेलो. काम अर्ध्यातच ठेवून आम्ही ठुमके मारायसाठी गेलो नव्हतो ना म्हणून ते काम पूर्ण करायचं राहून गेलं. रात्री रांगोळी का टाकत आहोत हा प्रश्न खूप जणांना पडला असेल तर उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगणारच ते. तर फायनली माझी रांगोळी काढून झाली.